चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. बॉल त्या ठिकाणी गेलेले आहे. 2 ओव्हरची मॅच. चला रे लवकर पोरानो. पोरानपूर शालत 2 ओव्हरची मॅच आहे. लवकरात लवकर उतरा ना तर चावल आमचे कुत्रा. कोण बॅट्समन? इनगावचा बॅट्समन कोण होत? शंकर आणि सूरज. जबरदस्त शालतान यावी. काय खेळ गेले मागच्या 2 दिवसात. येवन जोडी इनगावची. त्यांच्या समोर बॉलर कोण आहे? अतुल. चला मॅच सुरू करा. अंधार पडण्याची दाट शक्यता आहे. सूर्य अस्ताला गेलाय. थोड्याच वेळात उदयाला देखील येईल. अतुल तयार. पहिलाच बॉल. ओहो, पहिलाच बॉल वेगाने फेकलाय. डॉट चेंडूने सुरुवात होते. 2 ओव्हरची मॅच या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेली माहिती मिळालेली आहे. आणि बघा भरपूर संख्येने प्रेक्षक होते पण थोडा उशीर झाला. आणि तिथे आमचे जे अंडेवाले त्यांचे 600 अंडी संपलेली आहेत. ते बोलले की आणखीन 400 आणली असती तर 4 मॅचमध्ये तेही संपले असती. आणखीन एक वेगवान चेंडू पण दिशेपासून वरकडल्यात. व्हाईट बॉलने इनगावचा अकाउंट ओपन होते. तर वेग प्रचंड होता या बॉलवरती पण आपण बघितलं की दिशेपासून भरकटलेले आहेत. त्यामुळे काहीतरी डीके या ठिकाणी सांगतायत. बघा अंपायर त्या ठिकाणी बेस आधीच पडले का? तर चला बेस लावल्यात नव्हते अशी माहिती मिळाली. अभिनंदन. ओहो, आता चेंडू या ठिकाणी मध्ये आढळतोय. बेस ब्लिंक होत आहेत आणि फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले बघू शकाल. हा वेग अतुलचा, यशांचा वेद आणि डीके सांगतायत यस फलंदाज बाद. पण बेस्ट त्या ठिकाणी पडल्यात. 1 वरती 1 विकेट या ठिकाणी पडलेले आहे. भारत आमच्या ठिकाणी चणा डाळ घेऊन आलेले आहेत आणि सगळ्यांनी चणा डाळ जे काही मिळालेले आहे फरसाण ते खात आहेत. कारण बघा जेवून बराच वेळ झालेला आहे. थोड्याच वेळात चहाची वेळ होईल. आम्ही ठरवलं आहे इथून आंघोळ करून आम्ही थेट डे मॅचला जाणार आहोत, मी आणि प्रथमेश. पण मजा आली खूप. बऱ्याच दिवसानंतर बदलापूरमध्ये येणं झालं. हा चेंडू ड्राईव्ह करताय त्या ठिकाणी आपण बघताय सिली
मिड ऑफला चेंडू गेलाय आणि मॅडी फार खुश आहेत. मॅडीचा संघ जबरदस्त कामगिरी केली आहे. त्या संघाचं नाव आपण बघितलं आरी विलियन या नावाने हा संघ खेळतोय आणि बऱ्याच दिवसानंतर मॅडीचे वडील देखील आम्हाला बाबांची भेट झालेली आहे. 2013 पासून खरं तर सातत्याने आम्ही त्यांना बघितलं. प्रचंड मेहनती आहेत बाबांनी मोठ्या कष्टातून मॅडीला मोठं केलंय. अजूनही इतकं वय झालं तिथे कष्ट करतात. आज चेंडू डॉट आपण बघताय. अपील झालं होतं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. थोडंसं अपील झालं होतं पण पंचांच्या निर्णयाची वाट न बघता त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 2 असताना हा दुसरा धक्का. उर्फ डी के मैदानावरती येतोय. 2 विकेट आणि 2 धावा धावफलकावरती. 3 षटका ठोकल्यास डी के यांना प्रथमेश ठाकूर यांच्याकडनं 3000 रुपये. बॅटची एज विकेटच्या मागे फाईन लेगला सोपा जेल ड्रॉप झालाय आणि बघा डी केला विश्वास बसत नाही. जेल सुटला. 1 धाव इथून मिळेल. सोपा जेल होता. अतुलने जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. अतुलच्या ओव्हरमध्ये आपण चेंडू जर बघितले तर 5 चेंडू झालेले आहेत. केवळ 3 धावा त्यामध्ये 1 चेंडू वाईड आहे आपण बघितलाय. अतुल लॉंग रनअप आहे बघा. 30 यार्डच्या बाहेरून धावत येत आहे आणि त्याचबरोबर तो वेगही बघायला मिळतोय. हा चेंडू ऑन साइड खेळतात. अलंग द ग्राउंड चेंडू येतोय वाईडिश मिड ऑनच्या दिशेने. या दरम्यान 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय केवळ 4 धावा झाल्यात. 2 ओव्हरची मॅच आहे पण बघूया 2 ओव्हरमध्ये इनगा संघ किती धावा करतोय. किमान एक 12-15 धावा जरी झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते. शेवटी 2 ओव्हरच्या मॅचमध्ये एक रिकॉर्डेड 8-9चा जरी असला तरीही एक फाईट देता येईल. पण 4 धावा आल्यात. गोलंदाजी अप्रतिम झाली. 2 विकेट गमावलेले आहेत. मगाशी एक झेल ड्रॉप झाला. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आमदार चषक 2025 बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संलग्न ही स्पर्धा आपण बघतायत आणि डे नाईटचा फॉर्मॅट आपण बघतायत. 17 मार्च ते 20 असा कालावधी आज अंतिम रात्र स्पर्धेची. आदरणीय श्री हरेशजी धुळे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा माननीय श्री किसनजी कतोरे साहेब आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मागासवर्गीय कल्याण समिती 5 टर्म जे आमदार राहिलेले आहेत असे राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे किसनजी कतोरे साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी प्रमोदला आणले दुसऱ्या ओव्हरमध्ये. प्रमोद पावशे संग्राम 11 नेतृत्व संघ मैदानावरती खेळत असताना आपण बघताय चांगली कामगिरी या संघाची टॉप 5 मध्ये जागा बनवली. ओहो अराउंड द लेग पायाच्या मागून यष्ट्या उद्ध्वस्त. तिसरा धक्का. तिसरा गडी बाद झालाय. सिद्धू पाटील त्यांनाही उद्या नाही तर आज सकाळीच काही वेळानंतर डे मॅचला देखील जायचं आहे. ते म्हणत होते की आपण आटपून टाकू एक ओव्हरची मॅच. पण शेवटी बघा मोठी स्पर्धा आहे. मॅचेस होणं देखील गरजेचं आहे आणि त्यामुळे 2 ओव्हरच्या का असेना या मॅचेस आपण आज पूर्णपणे कव्हर करणार आहोत. बॉलिंग मार्कवर प्रमोद पावशे पुन्हा एकदा. हो हो फक्त दिशा दिली. वेगाचा वापर केलाय. पाठवलाय चेंडूला फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार.
रोशनच्या बॅटमधून आपण बघतायत हा चौकार. इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट दाखवत असताना लेग स्टंपवरती हा फुल लेंथ होता, फार वेग होता, फक्त दिशा दिली आहे. आणि या 4 धावे धावसंख्या धावफलकावरती 8 आपण बघताय. प्रमोद पुन्हा एकदा. ओहो यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का. डीके स्ट्राईक वरती कधी येईल त्याचे समर्थक वाट बघतायत. चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत या ओव्हरचे 3 झालेले आहेत, म्हणजे 3 चेंडू इनिंगचे शिल्लक आहेत. धावा 8 धावफलकावरती आपण बघतोय. डीके साठी 3 षटकाराला 3000 रुपये पीटी पॅनलकडनं होते, पण आता स्ट्राईक वरती येतील तेव्हा चेंडू फक्त 2च शिल्लक राहतील, त्यामुळे आता ती शक्यता देखील राहिलेली नाहीये. प्रमोद पावशे पुन्हा एकदा. प्रचंड वेगवान गोलंदाजी आधी अतुलने केली आणि त्याचबरोबर आता प्रमोद देखील करत असताना हा देखील वेगवान चेंडू यशांच्या मागे. डीकेला स्ट्राईक हवी आहे, भाग मिल्खा भाग, पण क्रीज मध्ये नाही पोहोचले. फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का लागतोय मैदानावरती फलंदाज यशच्या रूपाने. बडी चालाक आणि डीके पक्का चालाक आहे. स्ट्राईक वरती आलाय. बघूया 2 बॉल शिल्लक आहेत डीके कडे. किती धावा येत आहेत. प्रमोद ओहो अपील झालंय. चेंडू पायावरती आदळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याकडे होते. 1 धाव लेग बायच्या रूपाने येईल. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि अखेरचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 2 ओव्हरची मॅच. बघूया. आणि मॅन ऑफ द सिरीजची आमची बाईक तुम्ही बघताय HF100 कोणाला मिळणार प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सगळ्यांना मिळालेले. अखेरचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर आपण बघताय डिगेश. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. यशची उद्ध्वस्त. डाव संपलाय पहिला. धावा धावफलकावरती केवळ आपण बघताय त्या म्हणजे 9. रिप्ले बघू शकाल. हा यॉर्कर होता. वेग इतका जास्त की संपर्क साधता आला नाही. वेगाने इथे बीट केले आणि डाव पहिला संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण 9 धावा झालेल्या आहेत. 10ची गरज आहे विजयासाठी 12 बॉलमध्ये. टॉसची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. तर भावळबी आर यू 11 आर यू मॅडी धुळे पुरस्कृत हा संघ आपण बघतायत तो म्हणजे भावळबी. चला फिल्डिंग लावून घ्या डीके. आणि ओपनिंग वेळ पाठवा नेत्रज टीम. संग्राम 11 नेत्रज वर्सेस श्री सिद्धिविनायक इनगावमध्ये हा सामना. टार्गेट केवळ 10 धावांचं. 2 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा झालेल्या आहेत. तर ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानात पाठवा. आणि भावळबीचे कॅप्टन
चला टॉस आपण करणार आहोत. तर वाडेकर वर्सेस बावळे बी मध्ये. आदरणीय बळीराम दादा यांच्या शुभास आपण नाणेफेक करतोय. तर वाडेकर वर्सेस बावळे. तर बावळे बी संघाने जिंकलेला टॉस. प्रथम करणार आहेत फिल्डिंग. वाडेकरला करायचे बॅटिंग. प्रणित पाटील प्रथमेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे वाडेकरचे. फार अर्जंट काम आहे. तर 10 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार. इनगाव संघाकडनं पहिले षटक घेऊन येतोय यश. खालक्या हाताने गलीच्या दिशेने खेळतायत. हो डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. पण ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव. एकूण 2 धावा. तर 2 धावा धावफलकावरती आपण बघतात. 8 धावांची गरज आहे विजयासाठी. हलक्या हाताने खेळत आहे समोरच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे फार मोठं टार्गेट नाही. चांगला चेंडू होता. गुडलँडवरनं थोडासा उसळला होता. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 3 धावा धावफलकावरती. 7 धावांची गरज आहे. कल्पेश जुळे देखील बघा स्वतःचा सन्मान करून शॉल घेऊन थोडेसे फेरफटका मारतायत. प्रथमेश ठाकूर देखील. सत्काराची गरज नाही प्रथमेश तुमची. तसेच निघा सरळ घरी. बॅटची एज जेल होईल का प्रश्न आहे. पण समोर पडला फिल्डरच्या. 1 धाव मिळेल. आणि बघा दुसरी धाव देखील मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आणि या दरम्यान या 3 धावा इथून पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6. केवळ 4 धावांची गरज आहे. शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट आहे. म्हणजे बघा थोडीशी जास्त घाई झाली त्यामुळे 1 धाव इथे कमी झाली. क्रीजमध्ये बॅट ती ग्राउंडिंग झाली नाही त्यामुळे 1 धाव शॉर्ट. आणि एकूण 2च धाव मिळतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5. स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे DK. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 6. 4 धावांची गरज आहे. त्यानंतर बावळे बी फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरेल. वाडेकरला करायची बॅटिंग. पुढची मॅच ही 2 ओव्हरची असेल. शेवटी वेळेअभावी हा निर्णय घ्यावा लागला. पण कुठेतरी या गोष्टीची आम्हाला नेहमी खंत वाटते की ज्या पहिल्या राऊंडच्या मॅचेस असतात दुसऱ्या तिसऱ्या त्या सगळ्या व्यवस्थित होतात. पण महत्त्वाच्या मॅचेस शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बऱ्याचदा त्या कमी षटकांच्या खेळतो. डेमध्येही आपण ही गोष्ट बघत असतो. झेलची शक्यता. झेल झाला ड्रॉप. 2 धावा या दरम्यान मिळतील. आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8. केवळ 2 धावांची गरज विजयासाठी. आणि यावरचा शेवटचा बॉल बघूया. 1 बॉल 2 असा आपण इक्वेशन समजूया. का तर 7 बॉल 2ची गरज आहे. पण 1 बॉलमध्ये 2 धावा झाल्या तर 1 षटक या ठिकाणी नक्कीच शिल्लक राहील. तर यश बॉलिंग मार्कवर तयार. हा चेंडू यावेळेस आपण बघताय डॉट. आणि आता 6 बॉल 2 धावांची गरज.
बॉलिंग मार्कवर शंकर विशे त्या ठिकाणी येत आहेत. हिंदगाव संघासाठी शंकर विशेने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहे. ऑलराऊंडर म्हणून सातत्याने अफलातून कामगिरी राहिली आहे. स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स जबरदस्त राहिले. पण या मॅचमध्ये बघूया आता 2 धावा होण्यापासून वाचवायच्या 6 बॉलमध्ये. बॅटिंगमध्ये कामगिरी चांगली झाली नाही. नित्रशी वेगवान गोलंदाजी, त्या गोलंदाजी समोर इंदगावचे फलंदाज ज्यांनी गुडघे टेकले. केवळ 9 धावा गेल्या आणि एक माफक लक्ष. इथून मात्र आता चेस करताना विजयाच्या जवळ 6 बॉल 2 ची गरज. कट करतायत. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि सहजतेने ही धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. स्कोअर लेवल झाले, इक्वल झाले. आता केवळ एका धावेची गरज आहे. महेश जुळे भरपूर मोठी चर्चा करतायत. त्या ठिकाणी आपण बघितलं सिद्धू पाटील यांच्याशी. महेश जुळे, राहुल चव्हाण ही A1 जोडी बदलापूरची कॉमेंट्री क्षेत्रातील. आणि एक उपाध्यक्ष, एक अध्यक्ष आहेत बदलापूर कॉमेंटेटर असोसिएशनमध्ये. ही फार मोठी भूमिका या 2 व्यक्तींची राहिलेली आहे. हो, यावेळेस डायरेक्ट हिट नाही झाला, पण सामना जिंकलेल्या मैदानावरती आपण बघताय संग्राम 11 निद्रज संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. आणि बावळे बी आपण लगेचच मैदानात उतरा आणि वाडेकर आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती लगेचच पाठवायचे. तुम्हालाही डे मॅच खेळण्यासाठी, डे स्पर्धा खेळण्यासाठी इथून निघायचं आहे. पण शेवटी आता वेळ तर झालेला आहे, त्यामुळे आता जितका वेळ होईल त्याला आता काही पर्याय नाही आपल्याकडे. तर या सामन्याचा सामनावीर आम्हाला भारत सांगतील. तर मॅन ऑफ द मॅच प्रमोद पावशे. निद्रज संघाची हे एक्सप्रेस आपण बघितलं जिथे 3 विकेटही प्राप्त केल्यात आणि धावा केवळ खर्च केल्यात 5. याचे प्रमोद मॅन ऑफ द मॅच.